माझा खेड तालुक्या घ्या, जुन्नर तालुक्या घ्या, दौंड तालुक्या घ्या, तिकडे इंदापूर तालुक्या, बारामती, कुठलाही भाग घ्या, करोडो रुपयाचा निधी मी गेल्या 5 वर्षामध्ये त्या सहकार्यांच्या मदतीने तिथे आणू शकलो. माझा स्वार्थ काय होता? माझ्या जिल्ह्यातली, माझ्या राज्यातली कामं चांगली व्हावी. आत्ताच मी सुनील तटकरे, शिवाजीराव आढळराव पाटीलच्या रस्त्याने आलो. आम्ही मनसर पासून तो हॅब मध्ये घेतलेला रस्ता, काय पूर्वी अवस्था होती, कसे रस्ते बदलले. नॅशनल हायवे आज गडकरी साहेबांच्यामुळं आमूलाग्र बदल झाला नाही. अजूनही आपण, मला याच्या गोष्टीची जाणीव आहे, वाहतुकीची कोंडी माझ्या चाकणला होते, वाहतुकीची कोंडी माझ्या पुण्यात पिंपरी चिंचवडला होते, माझ्या वाघोलीमध्ये होते, पार शिक्रापूर पर्यंत, सरसवाडी पर्यंत त्याचा फटका बसतोय. आता त्याच्यावर पूर्णपणे फ्लायओव्हर करायचं आमचं काम चाललंय. पूर्णपणे माझ्या पुण्यातनं निघालेला माणूस, ज्याला शिर्डीला जायचंय साईबाबाच्या दर्शनाला, ज्याला नगरला जायचंय, ज्याला औरंगाबादला जायचंय, त्यांनी डायरेक्ट फ्लायओव्हर चढायचं आणि कुठेही न थांबता पासून जायचं. खालची लोक इथल्या इथं राहणारी तो खालच्या रस्त्याचा वापर करते. पैसा लागणार आहे, शेवटी अशा प्रकारची कामं करण्याच्या करता करोडो रुपयाचा पैसा लागतो, परंतु तो पैसा उभा करण्याची धमक आणि ताकद ही निश्चितमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये, केंद्रामध्ये आहे. काही काळजी करू नका. ठीक आहे, लोकसभेला काही वेगळा कौल लागला ते आम्ही मान्य केलेला आहे, तो तुमचा अधिकार आहे. पण विधानसभेला नीटपणे विचार करा. आज तिसऱ्यांदा तर देशाचे पंतप्रधान मोदी साहेब झाले, परंतु त्यावेळेस काहींनी सांगितले अब की बार 400 पार, अब की बार 400 पार. नेरेटिव्ह काय सेट करण्यात आला की यांना 400 पार कशाला पाहिजे? त्यांना संविधान बदलायचं आहे. त्यांना केलं का संविधान इथं आहे, भारत का संविधान. माझ्या प्रत्येक सभेमध्ये आम्ही तिथं ठेवतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संविधानाचा मान सन्मान करत आहे सगळ्या भारतीयांना. पण विरोधकांनी सांगितलं संविधान बदलणार, घटना बदलणार, आरक्षण काढून टाकणार, संध्या ज्या आरक्षणामुळे मिळतात त्या जाणार. आणि ही गोष्ट माझ्या मागासवर्गीय समाजाला खरी वाटायला लागली, तिथून ती आदिवासी समाजाला पण खरी वाटायला लागली. आणि त्याच्यातनं एक वेगळ्या पद्धतीचा अंडरकरंट हा आला, त्याचाही फटका बसला. आम्ही सांगतोय, अरे जोपर्यंत सूर्य आणि चंद्र अस्तित्वात आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला कोण माय चालाल धक्का लावू शकत नाही. आम्ही सांगतोय, पण कोण आमचं ऐकायला तयार नाही. मी यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विकासावर बोलतोय. आम्ही महायुतीच्या योजना ज्या दिल्या त्याच्यावर बोलतोय. काल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दिलीप वळसे पाटील, चंद्रकांत दादा आणि आमची मुलगी आदिती तटकरे, आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमावर होतो. उभ्या महाराष्ट्राने तो कार्यक्रम बघितला. आज इथं माझ्या बाईला अतिशय आपलेपणाने एक भावाचे विचार ऐकायला आलेले. आज इथं आल्यानंतर हातात मला त्यांनी राखी बांधलेली आहे. हे जो काही तुम्ही विश्वास दाखवला, तुम्ही भगिनींनो, माय माऊलींनो, घाबरू नका. मी शब्दाचा पक्का आहे. हा अजितदादाचा वादा आहे, हे अशा तशाचा वादा नाही. आणि त्यामुळं मला ही या योजना पुढे 5 वर्षाच्या करता चालू ठेवायच्या, एकनाथरावांना ठेवायच्या, देवेंद्रजींना ठेवायच्या. त्याकरता महायुतीच्या विचाराचे आमदार हे महाराष्ट्रातनं मोठ्या संख्येने निवडून आले पाहिजे. ते तुमच्या हातात आहे. काही भागामध्ये माझं घड्याळाचं खूण घेऊन काही उभे राहतील, तिथं घड्याळ ज्या मतदारसंघात असेल तिथं घड्याळाला द्या पाठिंबा. जिथं धनुष्यबाण असेल काही मतदारसंघात तिथं धनुष्यबाणाला द्या. काही मतदारसंघात कमळ असेल तिथं कमळाला द्या. आठवले साहेबांना काही जागा जातील ते कुठलं चिन्ह घेतील ते आम्ही तुम्हाला सांगू. पण हे सगळं करताना विरोधकांनी मी ज्या ज्या योजना महायुतीने आणल्या, एक तर लोकांना वाटत होतं कुठले पैसे मिळतात अकाउंटला. आता कालपर्यंत, आज सकाळपर्यंत 1,10,00,000 महिलांच्या अकाउंटला पैसे गेलेले. 1,10,00,000 कशाला म्हणतात, आणि अजूनही 1,00,00,000 पर्यंत जातील असा आमचा अंदाज आहे. काळजी करू नका, ते पैसे तुमच्या हक्काचे, तुमचा सबल करण्याचे, सक्षम करण्याचे. एवढ्यावर आम्ही थांबलो नाही. माझ्या महिलांना गॅस सिलेंडर लागतो.
गॅस सिलेंडर किती तुम्ही लागतात ते तुम्हाला माहिती आहे, कुटुंब केवढं आहे त्याच्यावर सिलेंडरचा वापर होतो. पण आम्ही वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे रक्कम 52 लाख कुटुंबियांच्या अकाउंटला म्हणजे त्या महिलेच्या अकाउंटला टाकणार आहे. त्याच्यातनं तुम्ही तुमचे 3 गॅस सिलेंडर वर्षाला घेऊ शकता. त्याच्यापेक्षा जास्त लागले तर ते तुमचे तुम्ही घ्यायचे. कारण शेवटी आम्हाला पण जेवढा आमच्या आवाक्यात आहे, जेवढं आम्ही तुम्हाला समाधानाने देऊ शकतो, जेवढं आम्ही मला राज्याचाही पगार करायचा आहे, पेन्शन करायचंय, घेतलेल्या कर्जाचं व्याज पण द्यायचंय. आता पण काही माझ्या सरपंच लोकांनी दादा माझे हे कामं करा, 25-15तनं निधी द्या, डीपीडीसीतनं निधी द्या, जिल्हा परिषदेतनं निधी द्या, स्टेटमधनं द्या, सेंट्रलमधनं द्या, त्याही गोष्टी कराव्या लागतात. तिथंही दुर्लक्ष करून चालत नाही. वेगवेगळ्या प्रकारे वाहनांची संख्या लागते, तिथं अपघात होता कामा नये म्हणून जी काळजी घ्यावी लागते ती पण घेतोय आपण. आणि मग त्याच्यातनं हे 1500 रुपये दर महिन्याला माझी लाडकी बहीण म्हणून, त्याच्यानंतर 3 गॅस सिलेंडर, त्याच्यानंतर आमच्या गरिबांच्या मुली कॉलेजचं शिक्षण घेऊ शकत नाही. इतके दिवस आम्ही त्यांना 50% देत होतो, परंतु आता मात्र आम्ही बदल केला. 50% राहिलेले पण त्या आई वडिलांना भरायची त्यांची ऐपत नसती आणि मुलगी शिक्षणापासून वंचित राहते. त्याच्यामुळे गरीब घराण्यातल्या मुलींना त्यांना कॉलेजचं जे काही शिक्षण पाहिजे ते घेण्याच्या करता सगळी फी राज्य सरकार भरणार, फ्री कॉलेजचं शिक्षण. हे आम्ही महिलांच्या करता आणली, मुलींच्या करता आणली. विरोधक अरे त्यांना बहिणीचंच प्रेम आले, भावांचं काय, भावांना काहीच नाही. अरे तुम्हाला काय माहिती, काहीच नाही. भावांच्या करता ज्यांचा दुधाचा व्यवसाय आहे त्यांना लिटरला गाईच्या दुधाला 5 रुपये अनुदान आम्ही सुरू केलेलं आहे. ज्याचं 50 लिटर दूध जातं 250 रुपये राज्य सरकारकडनं त्यांना अनुदान म्हणून आम्ही देतोय. हे आम्ही भावांना दिलं नाही. आमच्या भावांना, मी पण शेती करतोय, मला माहिती आहे लाईटचं बिल भरताना किती अडचणी येतात. मी एक केलंय, सरकारने एक केलंय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मला सगळ्यांनी साथ दिली. काय केलंय, गरीब आणि मध्यमवर्गीयाला देण्याचा प्रयत्न केला. ज्याची ऐपत आहे त्यांनी त्याचं करावं. पण जो माझा गरीब, अल्प, अत्यल्प, छोटा शेतकरी, मध्यम शेतकरी, त्याच्याकरता 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर ह्याच्याबद्दलचं त्यांचं इथून पुढचं सगळं बिल फ्री, माफ. मित्रांनो, मी आपल्याला सांगतो, असाच एक निर्णय आम्ही सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेला होता. तेव्हा मी नौका होतो. 2004ची गोष्ट, 3ची गोष्ट. आणि 4ला सरकार आल्यानंतर पुन्हा काँग्रेसचा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी बंद केली योजना. म्हणलं आपण लोकांना सांगितलं, नाही म्हणले परवडत नाही, बंद. मी आता ज्या योजना आणलेल्या आहेत, महायुतीच्या सरकारने ज्या योजना सगळ्याच घटकाला आणल्या, त्या बंद करण्याकरता नाही. तुमचा महिलांच्या करता 46,000 कोटीचा भार आम्ही उचलला आहे आणि माझ्या शेतकऱ्यांच्या करता 14,900 कोटीचा भार 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरचा उचललेला आहे. ते पैसे आम्ही महावितरणला देणार. मुक्त म्हणजे सरकार पैसे तुमचे भरणार. एवढ्यावर आम्ही थांबलो नाही. दुधाला पण पैसे जे देतोय लिटरला 5 रुपये, ते पुढेही चालू ठेवले. त्याच्यातनं सरकार स्वतःचे पैसे तुमच्या अकाउंटला टाकण्याचं काम करतंय. आणि बांधवांनो, मायमाऊलींनो, भगिनींनो, इथं कुठेही भ्रष्टाचार होऊ नये. पारदर्शकता, डीबीटी, डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जाणार. आता 3-3 हजार रुपये गेले हातवर करा, ज्यांच्या अकाउंटला गेले तेव्हा का, काहींचे गेले, ज्यांचे राहिले त्यांचे पण जाणार. आता आम्ही जुलै महिन्यातले फॉर्म भरलेले दिले, त्याच्या छाननी वगैरे करायला काही वेळ लागतो. ऑगस्टचे पैसे जसं जसं पुढं आम्ही उरकेल काम तसं देणार. काही महिला म्हणतील, अरे बापरे, आमचा ऑगस्टचा फॉर्म गेला म्हणजे जुलैचं काय होणार? काही होणार नाही. जुलैचेही देणार, ऑगस्टचे पण देणार, सप्टेंबरचे पण देणार.
ते काही कुठं चेंगटपणा, तुमचा भाऊ चेंगट नाही, तुमचा भाऊ दिलदार आहे आणि ते आधी खिसा तपासतो किती देण्यासारखे तेवढंच देतो. खिशात काहीच नसेल तर मी काय देणार, आमचं सरकार पण काय देणार. त्यामुळं माय माऊलींनो, आता ही योजना चांगल्या आल्या, प्रचंड संख्येने आमच्या भगिनी आमचं स्वागत करतायत. रस्त्याने येताना पण मला उशीर का लागला तर तिथं पाबळला, इतक्या महिला मंडळात जाऊनच देणार. त्यांनी मला थोडंसं मिरवणूक करायला लावली, चालायला लावलं आणि सगळ्यांच्या राखी बांधून घेतली आणि मग त्यांनी सोडलं. असं प्रत्येक गावात. कधी मी इतके वर्ष फिरतोय, हे पण इतके वर्ष सगळेजण राजकारण करतात, कधीही महिलांच्या मध्ये एवढा उत्साह गेल्या 35 वर्षात मी बघितलेला नव्हता. तो उत्साह तुमचा मी बघितलेला. तुम्हाला सॅल्यूट, तुम्हाला मानलं पाहिजे. तुम्ही पण एखाद्यावर विश्वास टाकला तर अक्षरशः मनापासून टाकतात. त्या प्रकारे माझ्या भावंडांना पण दिलेले, त्यांना पण ते पैसे डायरेक्ट दुधाच्या अकाउंटला जातात. आता आम्ही तुमच्याकडनं फॉर्म भरून घेणार आहे की बाबा आमचं इतका गट नंबर, इतकं हे नाव, इतकी हॉस्पिटलची मोटार, इतकं गावाचं नाव, हे तालुक्याचं नाव, हे जिल्ह्याचं नाव आणि आम्हाला वीज माफी पाहिजे. ह्या पद्धतीनं तुम्ही मागच्या बिलाची विचार करता. तुम्ही काही करू नका काळजी. तुम्ही पुन्हा महायुतीचं सरकार आणा, मी मागच्या बिलाचा पण चोख बंदोबस्त करून टाकतो. मागच्या कोण वायरमन तुमच्या दारात येणार नाही, पण केव्हा पुन्हा आम्हाला संधी दिली तर. मिळालेल्या सत्तेचा पदाचा वापर हा शेवटी जनतेच्या करता करायचा असतो. आता बरेच बेकार लोक मुलं भेटतात आणि थांब जरा, विधानसभेपर्यंत कळ काढ जरा. त्यामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये युवक युवतींना 12वी झालेल्या, डिप्लोमा झालेल्या, डिग्री झालेल्या त्यांना आम्ही प्रशिक्षण देतोय. नीट ऐका, प्रशिक्षण देतोय आणि ते प्रशिक्षण घेतल्यावर त्यांना सरकार सर्टिफिकेट देणार आहे. प्रशिक्षण हे वेगवेगळे कारखाने आहेत, सरकारचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, ह्या डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी दिलं जाणार. त्यामध्ये 12वी असेल तर त्याला 6,000 रुपये. तुम्ही प्रशिक्षण आमच्याकडनं घ्यायचं, प्रशिक्षण घेता म्हणून महिना 6,000 देणार. डिप्लोमाला प्रशिक्षण घेतो म्हणून महिना 8,000 रुपये आम्ही देणार आणि डिग्रीवाला प्रशिक्षण घेतो म्हणून 10,000 रुपये देणार. आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेट दिल्यावर तुम्हाला तो अनुभव येणार. तो अनुभव आल्यावर तुम्हाला पुढं नोकरी मिळायला सोपं जाणार किंवा स्वतःच्या पायावर उभं राहायला सोपं जाणार. किंवा जिथं तुम्ही अनुभव घेताय ते तुमचं काम उजवं असेल तर ते पण घेतील. अहो एवढंच कशाला, आता तुमच्या माझ्या महाराष्ट्रातले 4 लाख मुलं मुली तो कोर्स केलेले आणि थोडीशी जर्मन भाषा बोलणारे हे जर्मनीनं मागितलेले. त्यांनी सांगितलं महिना 2 लाख रुपये पगार देऊ. 1 लाखात त्या मुलाचं किंवा मुलीचं तिथं भागेल. 1 लाख रुपये ते घरी पाठवू शकते. अशा पद्धतीनं आपण करतोय. म्हणजे जिथं परदेशात नोकऱ्या असतील, तुम्ही म्हणाला आयला आता इथं परदेशात पाठवायला चाललाय. ज्यांना जायचंय त्यांना, ज्यांना इथंच राहायचंय त्यांनी इथंच राहा, ज्यांना पुण्यामध्ये जायचंय तिथं पुण्यात नोकऱ्या. वेगवेगळ्या भागामध्ये आपण नोकऱ्या देतोय. काहींना देशात नोकऱ्या मिळू शकतात, काहींना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात मिळू शकतात, काहींना परदेशात मिळू शकतात. आणि तुम्हालाही माहिती ना, आपण आपल्या परिसरामध्ये राहत असताना काही लोक, काही मुलं, काही मुली गेलेत ना परदेशात. आपल्या पुणे जिल्ह्यातले तर भरपूर गेलेले, अतिशय उत्तम प्रकारचं जीवन जगताय. या प्रकारे आपल्याला पुढची वाटचाल करायची, हे आपलं धोरण आहे. पिण्याच्या शेतीच्या पाण्याच्या प्रश्नामध्ये देखील आम्ही लक्ष घातलंय. तेही सोडवण्याच्या करता आम्ही त्याच्यामध्ये केंद्र सरकार आपल्याला मदत करताय. केंद्र सरकार आपल्या विचाराचं आल्यामुळं आपले फायदा झालेला आहे. त्याकरता त्याच विचाराचं राज्यात सरकार पाहिजे. नाहीतर विरोधक काय म्हणणार, आमचं वर कुणी ऐकत नाही, आमचं कुणी त्या ठिकाणी समजून घेत नाही. आम्ही तसं सांगणार नाही. आज आता आम्ही वाढवणचा बंदर त्याचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते घेतोय. 75
75,000 कोटीचं नाही, पाऊण लाख कोटी, 75 लाख ना, पाऊण लाख कोटी एवढं मोठं धरण आहे, बंदर आहे. 12 लाख मुला मुलींना तिथं रोजगार मिळणार. ते JSW आणि त्यांचे 2 कारखाने 40,000 कोटीचे येतात. टाटा, किर्लोस्कर आणि टोयोटा ही इनोवा वगैरे गाड्या बनतात त्याला बेंगलोरला. तो कारखाना आता पुढचा आपल्या संभाजीनगरला येतो. फक्त वातावरण उद्योगधंद्यांना पोषक असलं पाहिजे. आज परिस्थिती अनेकांची बदललेली. मी माझ्या शिरूरकरांना एक सांगेन, हवेलीकरांना एक सांगेन की आता कांद्याला पण भाव आहे. मी आज जुन्नरच्या बाजारात होतो, मंचाच्या बाजारात होतो, टोमॅटोलाही भाव आहे. मागं कांद्याने वांदा केला. आम्ही आता कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्र सरकारला कांदा निर्यात बंदी करायला लावणार नाही. शेतकऱ्याचं नुकसान होईल असं होऊन देणार नाही. आता कृषी मंत्री देखील शिवराजजी चव्हाण, जे 12-13 वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते, अतिशय हुशार माणूस. तिथली सगळी कृषीचा विकास दर खूप त्यांनी वाढवला, शेतीचं उत्पन्न वाढवलं आणि त्यांना आपले पण प्रश्न माहिती आहे. त्याकरता त्यांची पण मदत आपण घेतोय. वेगवेगळ्या पद्धतीनं अनेकांची मदत घेऊन आपण पुढे चाललेलं. बळीराजाच्या करता देखील विकासासाठी आपण क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी घेतलेले. तुम्हाला नमो योजनेमधनं देखील आपण त्या ठिकाणी मदत करतोय. 6,000 केंद्राचे, 6,000 आपले 12,000 अशा वेगवेगळ्या योजना, सिंचन प्रकल्प असतील. आता आम्ही उपसा सिंचन योजना देखील सगळ्या सौर ऊर्जावर त्या ठिकाणी शिफ्ट करतोय. या पद्धतीचं काम देखील आपलं सगळ्यांचं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये साखर कारखान्यांच्या बाबतीमध्ये देखील आता आपल्याच दिलीप वळसे पाटलांच्याकडे ते डिपार्टमेंट आहे. त्याच्यावर तिथं पण आम्ही कुठली अडचण ही तुम्हाला येऊन देत नाहीये. ह्याची पण काळजी तुम्ही सगळ्यांनी ह्या निमित्तानं घेतली पाहिजे. मित्रांनो, काही जण कारण नसताना माझी बदनामी करतात. तुम्ही अनेक जण इथं दादा पाटील आहेत, दिलीपराव आहेत, प्रदीप आहे, सुरेशराव आहेत, शिवाजीराव आहेत, सगळे लोक आहेत. आज स्वर्गीय बाबूराव पाचरणे हयात नाहीत, परंतु तेही माझ्याबरोबर काम करत होते. पोपटराव गावडे बेटात काम करत होते, त्यांचं आता मतदारसंघात नाव आहे. राजेंद्र आहे, जाकीर पठाण आहे, खूप लोक आहेत, खूप कार्यकर्ते. त्यांना सगळ्यांना विचारा, मी कधी कुणाचं वाईट केलेलं नाही. आजपर्यंत इतके वर्ष काम करत असताना एकाने इथं उठावं, अजित पवार तुम्ही आमचं वाटोळं केलं असं सांगा, त्या आयला म्हणेल ते ऐकेल. मी कडक बोलत असेल पण कुणाचं नुकसान करणार नाही, विरोधकांचंही करणार नाही. त्यामध्ये काही लोकांनी आता मागं घोरगंगा कारखान्याच्या बद्दल मी सभा घेतल्या. मांडगाव पर्यटनामध्ये शेवटची माझी सभा झाली होती. त्याच्यामध्ये मीच लोकांना सांगितलं, कारखाना जरा अडचणीत आला तेव्हा मीच 35 कोटी रुपये दिलेले होते. मी म्हणजे मदत केलेली होती, सांगितलं होतं बँकांना. तरी कारखाना अडचणीतच गेला. आता सरळ सांगतात, काही कामगार नाही सांगतात की दादांनी पैसे आणले. तर काय दादाच्या बापाच्या घरचे पैसे कशाचे मी अडवतोय. आणि स्वतःला एकतर कारखाना चालवता आला नाही. स्वतः त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने सगळ्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे ते गेले नाही. स्वतःच्या अतिशय तरुण मुलाला, त्याला काही जास्त माहिती नसताना त्याला चेअरमन करून टाकला. त्याला थोडा अनुभव तरी होऊन द्यायचा होता ना. आणि मग हा कारखाना मी बंद पाडला. मी जर कारखाने बंद पाडत असेल तर व्यंकटेश कृपा तर झटक्यातच बंद पाडला असता. मी जर माझी तेवढी ताकद आहे कारखाना बंद पाडायचा तर व्यंकटेश कृपा नसता बंद पाडला. अरे पण मी तसा शेतकऱ्याच्या नुकसान करणारच नाही, कारण मी पण शेतकरी आहे ना. तुमचा स्वतःच्या मालकीचा कारखाना चांगला चालतो आणि माझ्या शिरूरच्या जनतेच्या मालकीचा कारखान्याचा मात्र वाटोळ तुम्ही करता आणि नाव मात्र अजित पवारची घेता. ही कुठली पद्धत? हे जे काही राजकारण चाललंय हे आपण समजून घ्या ना. त्या संदर्भामध्ये आज देखील दिलीप वळसे पाटीलच तिथे, मी स्वतः मीटिंग घेतली होती.
त्यावेळेस दादा पाटील मराठे माझ्याबरोबर नव्हते सुरुवातीला, निकाल लागला म्हणजे सरकारमध्ये गेल्या मी साखर भवनमध्ये मिटिंग घेतली. मी सगळं काही राज्य सहकारी बँकेच्या चेअरमनला तिथं बोलवलं होतं. दिलीप वळसे पाटील तिथं होते, सगळे आम्ही होतो. पण त्याही वेळेस जे काही ते सांगतील ते ऐकायला पाहिजे. तुम्ही ऐकणार नाही, तुम्ही हट्टीपणा करणार, तुम्हाला पाहिजे तसं वागणार, आणि काही आलं स्वतःच्या अंगाशी की दुसऱ्याच्या नावावर पावती पाडणार. असं कसं चालेल? आज देखील मी तुम्हाला जीव तोडून सांगत होतो की शिवाजीराव आढळराव पाटलांना निवडून द्या, परंतु ते संविधानाच्या निमित्तानं संविधान बदलणार, कायदा घटना बदलणार, आरक्षण काढणार म्हणून फटका बसला. आणि माझ्या अल्पसंख्याक समाजामध्ये एक भीती, CAA चा कायदा केला. आता बाहेरचे भारतीय भारतात आणणार आणि इथल्या काही लोकांना भारताच्या बाहेर पाठवणार. त्याच्यात त्यांनी जेवढं एकतर्फी मतदान करता येईल तेवढं केलं. त्याचाही फटका आम्हाला बसला. आणि मी तर नेहमी सर्व जाती धर्माला मदत करतो. मागासवर्गीय समाजाचे, मातंग समाजाचे लोक आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दादा बार्टीचा आम्हाला उपयोग होत नाही, आमच्याकरता वेगळं काही करा. त्यांच्याकरता आरटी काढलं की नाही. आदिवासींच्या करता टार्टी, बहुजन समाजाच्या करता मराठा समाजाला सारथी, ओबीसी समाजाला महाज्योती, इतर वर्गाला अमृत, त्याच्यामध्ये बार्टी मागासवर्गीयांच्या करता, आणि आता अल्पसंख्याक समाजाच्या करता मार्के आणलं की नाही. हा समाज माझ्यापासून जरा बाजूला गेला. मी त्याच्यामध्ये कुठेही मनामध्ये आडी ठेवली नाही. मी म्हणजे महायुतीनं, मी एकटा कोण काय त्याचा मालक आहे का? महायुतीनं कॅबिनेटने निर्णय घेतला, त्याच्यातनं आता माझ्या अल्पसंख्याक मुलामुलींना मदत होणार ना. 1000 कोटीचं भाग भांडवल मौलाना आझाद महामंडळाचं केलं. काँग्रेसच्या राजवटीत कधी झालं नव्हतं. त्याच्यामध्ये 607 कोटी रुपये हमी होती सरकारची मौलाना आझाद महामंडळाला. ती आम्ही 600 कोटी केली, 500 कोटी केली, 700 500 केली. त्या गोष्टी करतोय ना बाबा. कधी मी कुणावर अन्याय केला सांगा ना, कुठल्या समाजावर? शादीखान्याला पैसे देतोय, दफनभूमीला पैसे देतोय, कंपाऊंडला पैसे देतोय, उर्दू शाळांना पैसे देतोय, कारण तोही समाजातला एक महत्वाचा घटक आहे. कुठं जर काही खटपिशी वाजलं तर आम्ही लगेच तिथं भेट देतोय. ज्यांचं निष्पाप लोकांचं नुकसान झालंय, नुकसान भरपाई देतोय, न नुकसान होण्याच्या करता प्रयत्न करतोय. म्हणून माझी विनंती आहे की अशा उद्या रक्षाबंधन जसं आहे, बहिणीचा भावाचा नात्याचा एक महत्वाचा दिवस, तसं आता मला तुम्ही सांगितलं की उद्या कैलासवासी बाबारावजी पाचन यांचा द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रम देखील आहे. त्याच्यामध्ये मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. एक चांगला कार्यकर्ता, परंतु अचानक काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही आणि तो आपल्याला सोडून गेला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, मी मगाशी कारखान्याचं सांगत होतो, यांनी कारखाने बंद पाडले. परवा काहीतरी भीमाशंकर कारखान्यांनी 3250 किती भाव 3250 जाहीर केला. बाकीच्या आता जाहीर करताय. माझ्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली चाललेला सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा भाव हा सभासदांना 3571 रुपये काढला. 3571. आपलं काम बोलतोय, आपली संस्था बोलते. आज PDCC बँकेमध्ये मी नाहीये, म्हणजे राजीनामा दिलाय, परंतु माझं तिथंही लक्ष आहे. त्याच्यामध्ये जानेवारी महिन्यामधल्या उसाला 75 वाढवले, 3646. फेब्रुवारीला 100 वाढवले, 3671. मार्चला 150 वाढवले, 3721. आणि एप्रिलमध्ये ज्या शेतकऱ्यांचा ऊस आला त्यांना भाव मिळालाय 3771. 4500 रुपयाचा भाव आहे. कुणी माहिती सांगा महाराष्ट्रात कुणी दिला?
माझी एकच विनंती आहे की तुम्ही भावनिक होऊ नका. मी पण आज 30-35 वर्ष काम करतोय. कधीतरी आम्हाला पण साथ द्या ना. आम्ही कुणाचा आदर केला, आम्ही सगळ्यांचं ऐकतच इथपर्यंत पोहोचलोय. परंतु आम्हाला पण काही गोष्टी करायच्या. तुम्ही मला शिरूरकरांना, हवेलीकरांना सांगा, मी आणि सगळे माझ्या सहकाऱ्यांनी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला नसता माझ्या माय माऊलीला मी 1500 रुपये महिना देऊ शकलो असतो. माझ्या बांधवांना मी वीज माफी देऊ शकलो असतो. 5 रुपये लिटर दुधाला भाव देऊ शकलो असतो. मुलींचं शिक्षण मुक्त करू शकलो असतो. 3 गॅस सिलेंडर देऊ शकलो असतो. मी तिथं अर्थमंत्रीच नाही तर मी काय करणार. मी हे काय माझ्याकरता केलं नाही, मी समाजाच्या करता केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजाच्या करता काम करतोय, गरिबांच्या करता काम करतोय, विकासाच्या करता काम करतोय. आज करोडो, एकेकाचे आकडे जर ऐकले, करोडो रुपयाचा पैसा मी महाराष्ट्रामध्ये पण वेगवेगळ्या भागात दिला, पुणे जिल्ह्यामध्ये पण दिला, विकास कामाच्या करता दिला. काय पूर्वीच्या काळामध्ये माझ्या नदीकाठच्या रस्त्यांची अवस्था होती. माझं तांदळी, माझं तिकडं मांडवगड फराटा, तिकडं वडगाव रसाई, हा असा रोड जाताना काय अवस्था होती. आज काय रोड झाला. बाकीच्याही रोडच्या संदर्भामध्ये इमारती, तुमच्या नगरपालिकेच्या इमारती, पंचायत समितीच्या इमारती, हे सगळ्याच्या करता कोणी निधी दिलाय. ह्या गोष्टीचा पण विचार करा ना. आता देखील केंद्राच्या, राज्याच्या कितीतरी योजना मी तुमच्या करता त्या ठिकाणी आणू शकतो. माझे जीवाभावाचे सहकारी आम्ही तुम्ही सगळे मिळून त्याकरता आणू शकतो. आम्ही जशी माझी लाडकी बहीण योजना आणली, नमो शेतकरी महासन्मान योजना ती त्या ठिकाणी आणली, मोफत विजेची योजना आणली, त्याच्यामध्ये आम्ही वारकऱ्यांना पण त्या बाबतीमध्ये तोही आपला एक महत्वाचा घटक आहे. दिंड्यांना प्रत्येक दिंडी मागे 20,000 रुपये ह्यावेळेस दिले. त्या संदर्भामध्ये पालखी मार्ग आपण उत्तम केले. त्याच्यामध्ये वयोश्री योजना 65 वर्षाच्या पुढच्या मुला मुलींच्या करता आणली. मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण देण्याच्या करता आपण निर्णय घेतले. अशा पद्धतीनं अनेक गोष्टी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून माझ्या माय माऊलींनो आणि माझ्या बांधवांनो आम्ही केल्या. पोलीस पाटलाचं वेतन 6,500 होतं ते 15,000 केलं. कोतवालाचं वेतन 7,500 होतं 15,000 केलं. आशा सेविका 5,000 होती 10,000 केलं. गट प्रवर्तक 6200 होतं 7200 केलं. अंगणवाडी सेविका 8,325 होतं 10,000 केलं. अजूनही काही राहिलंय, काही अजून हे काही फुल नाहीये, अजून आम्हाला करायचंय. पण हे सगळं करताना सगळं गोळाबेरीज करून करावं लागतं. माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की बघता बघता ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये निवडणुका येतील, दिवस निघून जातील. आम्ही सगळेजण महायुतीच्या मार्फत, आज माझे तुमच्याकडे सभा होत्या म्हणून, नाहीतर सातारला महायुतीची सभा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मी देखील होतो. मला तिकडनं फोन आला देवेंद्र फडणवीसांचा, दादा तुम्ही नाही, तुमच्या राख्या माझ्याकडे बहिणींनी दिल्या. एवढ्या बहिणी मला तिथे प्रेम करतात. मी नव्हतो तर माझ्या सहकार्याच्या बरोबर राख्या पाठवल्या. आदिती तिथं होती, आदितीकडे पण काही राख्या येतील. या पद्धतीचं काम आपल्याला करायचंय. कुठेही जातीय तणाव होऊन द्यायचा नाही, कुठेही कायदा सुव्यवस्था अडचणीत येऊन द्यायची नाही. हातामध्ये असणाऱ्या संस्था अधिक उत्तम, अधिक जोमाने आपल्याला सगळ्यांना मिळून चालवायच्या. हे आपलं सर्वांचं काम आहे. ही विसर आपण होऊन देऊ नका. लेक लाडकी योजना पण आम्ही तुम्हाला आणलेली आहे. मुलींच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 तिला टप्प्याटप्प्यामध्ये देणार. मुलगी जन्माला आल्यानंतर 18 वर्षाची होईपर्यंत तिला 1,01,000. पिंक ई रिक्षा त्या देखील 17 शहरामध्ये 10,000 महिलांना त्या रिक्षाच्या करता मी अर्थसहाय्य देणार आहे. अशा कितीतरी योजना आम्ही समाजाच्या करता आणलेल्या आहेत. त्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या करता आणलेले आहेत, वारकऱ्यांच्या करता आणलेले आहेत, माझ्या माय माऊलींच्या करता आणलेले आहेत, माझ्या युवक युवतींच्या करता आणलेले आहेत. याही गोष्टीचा आपण कुठेतरी दखल घ्यावी, कारण तो अधिकार तुम्हाला आहे, विनंती करण्याचा अधिकार मला आहे. आणि म्हणूनच आज
या संध्याकाळच्या मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून मी आपल्याला हे सगळी विनंती करतो. मागच्या वेळेस लोकसभेला खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडला, तसं बळी पडू नका. त्या संदर्भामध्ये जे काही योग्य असेल ते सांगण्याचं काम आम्ही सगळेजण करू. त्याच्यातनं कुठेही गडबड होता कामा नये अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची. आपल्याला आता चासकमांना पण लाईनिंग करायचंय. आपलं पाणी तिथं फार जिरतंय, कारण 72च्या दुष्काळात कालवा झालाय, त्यालाही मंजुरी दिली, सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. काय होतं, मला कामाच्या व्यापामुळे सारखं सारखं तुम्हाला भेटता येत नाही. त्याच्यामुळं मी तिथं जरी बसलो आणि तुम्हाला भेटलो नाही तर काम तुमचंच चाललेलं असतं. पुण्यामध्ये देखील बसून सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रश्न आपले सोडवत असतो. जिथं कुठं आता आज निवेदन दिली त्याचं सगळं आता इथनं मी आणि तटकरे साहेब मुंबईला निघालो. जाताना उद्या गेल्यानंतर त्याच्या संदर्भात सगळं सॉर्टिंग, पुण्याची कामं कुठली, तालुक्याची कुठली, मुंबईची कुठली, केंद्रातली कुठली, या पद्धतीनं कुणी काम करणार नाही. हे नुसते हौसे गवसे येतील नवसे आणि काहीतरी सांगून जातील. आज माझ्या शिरूर तालुक्यातले भाऊसाहेब गायकवाड व सहकारी संतोष पराटे इनामदार ते आणि त्यांचे सहकारी सुधीर मचाले ते आणि त्यांचे सहकारी रेश्मा पठाणताई ते आणि त्यांचे सहकारी शशिकांत रिताटे आणि त्यांचे सहकारी मंगलताई पवार ते आणि त्यांचे सहकारी कमल जयवंत कोकडे त्यांचे सहकारी, हे सगळे म्हणजे मंगलताई वेगळं काम आहे, परंतु बाकीच्यांनी राष्ट्रवादीमध्ये ते प्रवेश घेत आहेत. तसंच आमचे लोणी काळभोरचे युवराज विलास काळभोर, सिद्धेश्वर नामदेव काळभोर, रमेश प्रभाकर काळभोर, किरण राजाराम वाळके, स्वप्न शरद काळभोर, विलास संभाजी विरकर, सचिन पांडुरंग वाघविले, सतीश दत्तात्रय काळभोर, गौरव दीपक शेलार, दिनेश राजेंद्र आवारी, सतीश सिद्धप्पा बाळशंकर, जनार्दन शंकर जोगदंड, बाबासाहेब भिसे, सचिन काळभोर, विलास गोपीनाथ पवार, सदा प्रसाद, कल्याण बिराजदार असे पण माझे बांधव आता माझं भाषण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्याच्यावर पक्षाची ताकद वाढणार आहे, पक्षाची शक्ती वाढणार आहे. मगाशी बोलत असताना रवी काळेंनी काहीतरी माझं कान होते तुझ्याकडं, काहीतरी मी ऐकत होतो. त्याच्यामध्ये तळेगाव ढमढेरे ते नावरा 153 कोटीचं रस्त्याचं चौपदरीकरणाचं टेंडर झालंय. लवकरच मी तिथे येऊन भूमिपूजन करणार आहे. काळजी करू नका. करोडो रुपयाचा निधी, फक्त कामाची क्वालिटी पाहिजे, तिथं गडबड नाही पाहिजे. काम दर्जेदार झालं पाहिजे, क्वालिटीचं झालं पाहिजे. पिण्याच्या पाण्याच्या योजना, शेतीच्या पाण्याचं, रस्त्याचं, जे काही तुमच्या भल्याचं असेल ते करण्याचं काम आम्ही करू. आणि मगाशी तुम्ही काहीतरी सुनील तटकरेंना सांगितलेलं आहे. तटकरे साहेब त्याच्या संदर्भामध्ये आपण पहिल्यांदा महायुतीच्या कुठल्या कुठल्या जागा, राष्ट्रवादीला कुठल्या जागा, शिवसेनेला कुठल्या जागा, भाजपला कुठल्या जागा, मित्रपक्ष आठवले साहेब आणि इतरांना, रासप सदाशिवराव खोत, विनय कोरे ह्या होईल. आम्ही उद्याच पुन्हा रात्री बसणार आहे. ते झाल्यानंतर मग राष्ट्रवादीच्या बाजूनी ज्या जागा येतील त्याबद्दलचे निर्णय हे आपल्याला घ्यायचे आणि पक्ष त्याच्या संदर्भातले निर्णय घेतील. अशा पद्धतीनं ते होणार आहे. त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. मेरिटचा विचार केला जाणार आहे. इलेक्टिव्ह मेरिट ज्याचं असेल त्याला त्या बाबतीमध्ये आपण संधी द्यायचं ठरवलेलं आहे. कारण पुन्हा मोठ्या ताकदीनिशी माझ्या माय माऊलींच्या सहकार्याने, माझ्या बहिणींच्या मुलींच्या सहकार्याने पुन्हा महायुतीचं सरकार आपल्याला आणायचंच. आणि काही झालं तरी ह्या ज्या माझ्या भावंडांना, बहिणींना, मातांना, आमच्या माय माऊलींना योजना दिलेल्या आहेत, युवक युवतींना, त्या योजना आपल्याला पुढे चालवायच्या. त्या चालू ठेवण्याच्या करता आपल्याला दुसरा पर्याय नाही. केंद्राचा करोड रुपयाचा निधी आपल्याला आणायचा आहे. त्याकरता देखील त्यांच्या विचाराचं सरकार आलं पाहिजे. म्हणून आता इतरांच्या खोट्या नाट्या प्रचाराला कृपा करून बळी पडू नका, एवढीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आपण मोठ्या संख्येने पावसामध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल माय माऊलींना धन्यवाद देतो.
भावंडांना धन्यवाद देतो, बांधवांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.